हॅलो डिअर स्टुडंट्स, काल आपल्या चॅनलवरती मी एक पोल घेतलेला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला मी विचारलेलं होतं की आता या टाइमला तुम्हाला काय सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे फ्रॉम मी. सो मेजॉरिटी तुमचे जे वोट्स आलेले होते ते यासाठी होते की प्रॅक्टिस पेपर विथ सॉल्युशन असं. सो आज तुमच्यासाठी त्या सिरीजमधला मी पहिला व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा हा एक पेपर आहे आपल्याकडे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये प्रॅक्टिस पेपर्सचं महत्व किती जास्त आहे. ते जितके जास्त तुम्ही प्रॅक्टिस पेपर्स सॉल्व्ह कराल तितकी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला कळत जातात. एखादा स्पेसिफिक पार्ट आहे त्या पार्टवरती कसे प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याची मार्क म्हणजे 2 मार्क्ससाठी विचारलं तर कसं लिहायचं, 3 मार्क्ससाठी विचारलं तर कसं लिहायचं, हे सगळं तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया ह्या प्रकारचे पेपर्स सॉल्व्ह केल्यामुळे येते. सो अगदीच तुम्हाला लिहून नाही काढता जरी आलं तरी जो मिळेल तो पेपर घ्यायचा आणि ऍटलीस्ट तोंडी सॉल्व्ह करायचा, ओरली सॉल्व्ह करायचा. आता हे आज मी तुम्हाला हा जो पेपर सॉल्व्ह करणार आहे, मोठे आन्सर्स मी तुम्हाला सगळे सांगणारच आहे नो डाऊट, आणि छोटे छोटे आन्सर्स काही मी तुम्हाला सांगेन जिथे चॅलेंजिंग आहे, थोडं वेगळं काही आहे, आणि जे नेहमीचे आहेत ते मी तुम्हाला विचारेन, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. सो ह्या पद्धतीनं आता अजून तुम्हाला स्पेसिफिकली काही गरज असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. सो चला वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 मार्क्सचा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये करे की हे लिहायचं कसं, प्रेझेंटेशन ऑब्व्हियसली तुम्हाला माहितच असणार. तुम्ही इथं ह्याचं जेव्हा आन्सर लिहायला जाल, क्वेश्चन नंबर 1 ए लिहाल आणि डायरेक्ट 1 असं टाकाल आणि त्याच्यापुढे तो जो काही तुमचा ऑप्शन नंबर असेल तो तुम्ही नुसता लिहू शकता. हा एक पद्धत झाली. किंवा समजा आता इथं काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स कोण आहेत तर जे ग्रुप नंबर 1 मध्ये असतात ते अल्कली मेटल्स आहेत. सो अल्कली मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये म्हणजेच व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि मग ह्याचा ऑप्शन कुठं आहे 1. सो इथं तुम्ही ए असं लिहू शकता डायरेक्टली किंवा A1 असं करून की जो काही ऑप्शनच्या पुढे काय दिलंय तेही तुम्ही लिहू शकता, असंही लिहू शकता. दोनही पद्धतीनं लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत. सो हे झालं. हा, तर तुम्हाला समजा अल्कली मेटलच्या ऐवजी अल्कलाइन अर्थ मेटल्स विचारलं असतं तर तुम्ही 2 सांगितलं असतात. अल्कलाइन अर्थ मेटल सेकंड ग्रुपमध्ये येतात. हॅलोजनसाठी 7 आणि आपले जे इनर्ट गॅसेस आहेत त्यांच्यासाठी 8. सो हे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स देखील ह्याच्याशी रिलेटेड असू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग सॅटेलाइट लॉन्चर्स इज डेव्हलप्ड बाय इंडिया. आता जर तुम्ही हे ऑप्शन्स पाहिले तर ह्याच्यापैकी इनसॅट, IRNSS, एड्युसॅट हे सगळे आहेत सॅटेलाइटच्या सिरीज. दीज आर नॉट लॉन्चर. लॉन्चर 2च आहेत, एक PSLV दॅट इज पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि GSLV दॅट इज जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सो इथे ऑप्शन आहे PSLV. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कीन. आता इथं जसं अल्कीन विचारलंय तसं अल्केन आणि अल्काईनचा पण विचारलं जाऊ शकतो. लक्षात ठेवायची एक सोपी अशी टेक्निक आहे. अल्केन शेवटी ANE असतं, ENE, ANE, ENE आणि YNE. यांच्यामध्ये अल्कीनचा फॉर्म्युला आहे CnH2n. N म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम. अल्केनसाठी CnH2n+1 आणि अल्काईनसाठी CnH2n-1. सो ह्या पद्धतीनं तुम्ही ह्यांचे फॉर्म्युले, जनरल फॉर्म्युले सांगू शकता. CnH2n हा अल्कीनचा जनरल फॉर्म्युला आहे. त्यानंतर नॉर्मल, हे तुम्ही मला सांगायचं. ह्युमन आयसाठी, नॉर्मल ह्युमन आयसाठी नियर पॉइंट कितीला असतो तो सोपा आहे, त्यात काही बदलू शकत नाही. त्यामुळे ह्याचा आन्सर तुम्ही मला सांगाल. रेडिश ब्राउन डिपॉझिट फॉर्म्ड ऑन आयर्न नेल केप्ट इन अ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज. आता इथं काय आहे, ही जस्ट एक डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. कॉपर सल्फेट घेतलाय म्हणजे CuSO4 आहे, कॉपर सल्फेटमध्ये Fe ठेवलाय. सो ही अशी रिॲक्शन आहे. ऑब्व्हियसली ह्याच्यात काय तयार होणार आहे, FeSO4 आणि Cu. सो जो रेडिश ब्राउन डिपॉझिट आहे तो कॉपरचा आहे. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. नंतर ट्रू ऑर फॉल्स. केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज. आता रस्टचा फॉर्म्युला आहे Fe2O3.XH2O. इथं तुम्ही पटकन Fe3O4 दिलेला आहे, तो पण आयर्नचाच आहे, परंतु पुस्तकामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे Fe2O3.XH2O. सो इथे हे रॉंग येणार तुमचं.
ऑड वन आउट फ्लोरीन, सल्फर, ब्रोमीन, आयोडीन. जर लक्षपूर्वक पाहिलं तर फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन्स आहेत, त्यामुळं सल्फर हा ऑड वन आउट होईल. कोरिलेशन मध्ये टिनिंगसाठी टिन आहे, तर गॅल्व्हनायझिंगसाठी काय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर येतात वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ऑप्शन हा आय थिंक प्रिव्हियस इयर एका कोणत्या तरी वर्षी विचारलेला आहे. सो हा ऑप्शन काय तो हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगाल. त्यानंतर लुक ॲट द डायग्राम अँड राईट दॅट व्हिज्युअल डिसऑर्डर. ही आहे हायपरमेट्रोपिया. एवढंच सांगायचं आहे, फक्त मेन्शन करायचं आहे. ग्रिल्स ऑफ डोर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड. इफ यू डू रिमेंबर, मी जी इम्पॉर्टंट PYQ सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी ह्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं होतं की जेव्हा आयनचा जो कॉन्टॅक्ट येतो विथ एअर ऑर ऑक्सिजन, देन त्याचं रस्टिंग होतं आणि त्याचं रेडिश ब्राऊन कलरचा रस्ट, दॅट इज Fe2O3.XH2 ते तुम्ही सांगाल ते फॉर्म होतं. आणि त्याची मग लाईफ ऑफ द ते जे काही ग्रिल्स अँड डोअर्स आहेत, त्याचे विंडोज जे आहेत, तर त्यांची लाईफ कमी होते, त्यांचं करोजन होतं. अँड टू प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट विथ एअर ऑर ऑक्सिजन काय केलं जातं, त्यांना आपण पेंट करतो. असं 4 पॉईंटमध्ये तुमचं 2 सायंटिफिक रिझन, म्हणजे 2 मार्कासाठी सायंटिफिक रिझन आहे. सो तुम्ही तिथे 4 पॉईंट्समध्ये उत्तर सांगाल. इलेमेंट्स बिलॉंग टू सेम ग्रुप आहे, सेम व्हॅलन्सी, ह्याचे उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे ऑलरेडी. आता ह्याच्यात काय पहिल्यांदा काय सांगायचं, व्हॅलन्सी म्हणजे काय. सो व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी, पहिला पॉईंट तुमचा येईल. दुसऱ्या ह्याच्यात सांगायचं की इलेमेंट्स इन द सेम ग्रुप आर हॅव्हिंग सेम आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तिसऱ्या पॉईंटला तुम्ही सांगाल हेन्स द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम आणि म्हणून व्हॅलन्सी सेम. असं 4 पॉईंटमध्ये तुम्हाला तुमचा आन्सर इलॅबरेट करता आलं पाहिजे. पाईन ऑइल इज युज्ड इन द फ्लोटेशन प्रोसेस. याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, पाईन ऑइल इज हॅव्हिंग हायड्रोफोबिक प्रॉपर्टीज जस्ट लाईक. आता हे पहिल्यांदा सांगायचं की पाईन ऑइल फ्लोटेशन मेथड इज युज्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड ओअर. हा तुमचा पहिला पॉईंट झाला. सल्फाइड ओअर्स आर सेपरेटेड फ्रॉम देअर इम्प्युरिटीज बाय युझिंग धिस मेथड. आता ह्याच्यात सांगायचं की द इम्प्युरिटीज आर हायड्रोफिलिक अँड सल्फाइड ओअर्स आर हायड्रोफोबिक. Pine oil or eucalyptus oil are also having similar properties to that of the sulfide ores. And hence, the sulfide ores get separated along with the pine oil on the surface and they are easily separated from their impurities. ह्या पद्धतीने तुम्ही 4 पॉइंट्स मध्ये अगेन तुमचा आन्सर मांडाल. त्यानंतर ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम टू शो डिस्पर्शन ऑफ सनलाइट. जे ग्लास प्रिझम मधलं डिस्पर्शनची डायग्राम तर तुम्हाला प्रॉपर पुस्तकात दिलेली आहे बघा डायग्राम. हा असा तुमचा लाईट रे तुम्ही दाखवाल, सनलाईट लिहाल, इथं त्याचं रिफ्रॅक्शन पण होणार आणि डिस्पर्शन पण होणार आणि प्रिझम मधून बाहेर जाताना त्याचं पुन्हा, आणि मग हा लाईट रे तुम्ही असं काहीतरी दाखवायचा आहे, होय की नाही. आणि मग इथं हे 7 रंगाचे पट्टे दाखवायला विसरू नका. एका वर्षी एका शाळेतल्या टीचरने एका माझ्या स्टुडंटचा मार्क काढला. का काढला तर इथं रेड आणि इथं व्हायलेट एवढंच तिनं लिहिलं होतं, मधले रंग लिहिले नाहीत म्हणून. सो असं ऍक्च्युअली आपल्याला पुस्तकात पण दिलेलं नाही, पण तुम्ही येस लिहू शकता. वेबवायर करून टाकायचं इथं टू बी ऑन सेफर साईड. त्यानंतर एक्सप्लेन द टर्म कॉम्बिनेशन रिॲक्शन, द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more reactants combine to form a single product, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. आणि एकदम सोपं, C+O2 gives CO2 in the above reaction. C, carbon and oxygen are reactants and CO2 is the newly formed product which is having different properties than that of the original reactants. असं ह्याची डायग्राम तुम्हाला काढायची आहे. H2 आणि इथं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असं येईल. 2 मेथड्स ऑफ प्रिव्हेंटिंग रस्टिंग ऑफ आयर्न. मग ते गॅल्व्हनायझिंग, टिनिंग किंवा ते कलर कोटिंग वगैरे आपण जे देतो, ऑइल, ग्रीस हे लावायचं, तर त्यापैकी तुम्ही मेथड्स तिथे मेन्शन करू शकता. हाऊ मच हीट इज नेसेसरी. आता हे बघा, हीटचे न्यूमरिकल्स जर स्पेसिफिकली बघायचे झाले तर आपल्याला 2च प्रकारे हीट कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे हीट कॅल्क्युलेट करण्याचे 2च फॉर्म्युले आहेत. Q दॅट इज हीट इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा T हा एक फॉर्म्युला असतो. जिथे हीट सप्लाय केल्यामुळे किंवा काढून घेतल्यामुळे टेम्परेचर बदलत असेल तर तिथं तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार. जर लॅटेंट हीटचा असेल, म्हणजे जिथे हीट सप्लाय केली आहे पण टेम्परेचर मात्र कॉन्स्टंटच राहतंय, अशा सबस्टन्सेसची हीट कॅल्क्युलेट करण्यासाठी मास इंटू लॅटेंट हीट हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार. आता इथं तुम्हाला दिसतंयच, इथं टेम्परेचर 20 पासून 100 पर्यंत गेलंय,
म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे. डेल्टा टी ची व्हॅल्यू आपण कशी काढतो? डेल्टा टी इज इक्वल टू मॅक्सिमम मायनस मिनिमम व्हॅल्यू. सो मॅक्सिमम व्हॅल्यू 100, मिनिमम व्हॅल्यू 20. सो इथं डेल्टा टी ची व्हॅल्यू आली तुमची 80 डिग्री सेल्सिअस. एम इंटू सी इंटू डेल्टा टी. मास 5 kg दिलेला आहे, सी 1 असते. डेल्टा टी ची व्हॅल्यू 80 आली तुमची. मला उत्तर किती येतंय ते कमेंट करून फायनल उत्तर सांगायचं युनिट सहित. युनिट विसरलात अर्धा मार्क कट होणार. त्यानंतर हे तर सोपं आहे. केपलरचे 3 रूल्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. डिस्टिंग्विश बिटवीन हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया 3 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. 6 पॉइंट्स तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. सो सगळ्यात पहिला पॉइंट येईल तो तुमचा दोघांचे डेफिनेशन. हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, मायोपिया म्हणजे काय. दुसऱ्या याच्यामध्ये त्याचे रिझन्स मध्ये तुम्ही सांगू शकाल की हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं आणि मायोपियामध्ये काय होतं. सो तुम्ही इथं अजून एक सांगू शकाल, हायपरमेट्रोपियालाच आपण लॉंग साइटेडनेस म्हणतो, मायोपियाला नियर साइटेडनेस म्हणतो. हायपरमेट्रोपियामध्ये इमेज ऑफ जवळचं ऑब्जेक्ट काय म्हणतो, नियरेस्ट नियर बाय ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड बिहाइंड द रेटिना. आणि मायोपियामध्ये इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना. आता ह्यात प्रॉब्लेम काय आहे बघा. हायपरमेट्रोपियामध्ये तुम्हाला लांबचं नीट दिसतंय, जवळचं नीट दिसत नाही आहे. म्हणजेच लांबच्या ऑब्जेक्टची इमेज बरोबर रेटिनावरती पडती आहे, परंतु जवळच्या ऑब्जेक्टची इमेज पडते बिहाइंड द रेटिना. हे तुम्हाला सांगायचं आहे. सो हे तुमचे 2 पॉइंट्स होऊ शकतात. मायोपियामध्ये पण तसंच जवळचं नीट दिसतंय म्हणजे जवळच्या ऑब्जेक्टची इमेज बरोबर रेटिनावरती पडती आहे, लांबच्या ऑब्जेक्टची इमेज इन फ्रंट ऑफ रेटिना पडते. हे तुम्ही सांगाल. मग पुढे येतात त्यांचे रिझन्स. रिझन काय सांगाल ह्याच्यामध्ये? हायपरमेट्रोपियामध्ये शॉर्टनिंग ऑफ आयबॉल. तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेत बघा स्पेसिफिक ते शब्द, शॉर्टनिंग ऑफ आयबॉल, ह्याच्यामध्ये इलॉंगेटेड आयबॉल येतो. त्यानंतर मग अनेबल टू सी आणि काय काय दिसतं ते तुमचा एक पॉइंट होऊ शकतो. हायपरमेट्रोपिया करेक्ट करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स वापरणार, मायोपिया करेक्ट करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स वापरणार. सो असे 6 पॉइंट्स तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली लिहू शकता. जिथं 6 पॉइंट तयार होतात तिथं 3 मार्कांसाठी तुम्हाला 6 पॉइंट शक्यतो लिहून ठेवायचे. 3ला 3 असं लिहून यायचं नाही. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. ह्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकातलाच हा चार्ट आहे बघा. इथिलिन हा डबल बॉन्ड आहे आणि मग आययुपीएसी नाव काय होईल ह्याचं? 2 कार्बन म्हणून त्याचं नाव इथ आणि डबल बॉन्ड आहे म्हणून इन, म्हणून त्याचं आययुपीएसी नाव होईल इथिन. CH3COOH इथॅनॉइक ऍसिड आहे, ह्याचं कॉमन नेम आहे ऍसिटिक ऍसिड. मिथिल ऍसिड हे त्याचं कॉमन नेम इथं दिलंय, इथं मिथॅनॉल दिलंय, म्हणजे ह्याचा जनरल फॉर्म्युला CH3OH आहे. ठीक आहे. सो हे झालं. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँड साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याचे 3 रूल लिहा असं विचारलंय इथं तुम्ही. ऍक्च्युली ते 3 रूल म्हणजे कोणते, तर नॉर्मल, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला येतात. दे 3 ला इन अ सेम प्लेन. तो जे 3 रूल्स दिलेले आहेत, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन थोडक्यात, तर ते 3 इथं रूल म्हटलं ऍक्च्युली, पण ते लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तुम्हाला सांगायचे आहेत. व्हॉट इज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट? आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे इट इज अ artificial object which revolves around the sun or earth or any other planet in the solar system, त्याला म्हटलं आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि त्यांच्या वर्कच्या ह्याच्यावरती त्यांचं क्लासिफिकेशन नाही करे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक तो चार्ट दिलेला आहे बघा, वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, मिलिटरी सॅटेलाइट. तर ते आहेत, ते त्यांचे इथं लिहायचे आहेत, क्लासिफाय करायचं आहे. त्यानंतर बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन. ऍक्च्युली हे बरेच स्पेलिंग मिस्टेक दिसून येतील तुम्हाला, बट ठीक आहे आपण समजून घेऊ. मग असं इक्वेशन आहे CuSO4 प्लस Fe gives FeSO4 प्लस Cu. ही शुगरचं डिकम्पोजिशन आहे. त्याच्यामध्ये काय रिॲक्शन येते, आय थिंक त्याच्यामध्ये 12 कार्बन प्लस 11 H2O असं काही येतं बघा त्याच्यात. आणि हे तर तुमची रेडॉक्स रिॲक्शन आहे. कॉपर प्लस CuO प्लस H2 गिव्ज Cu प्लस H2O, राईट. ही रिॲक्शन झाली. आणि बॅलन्स करायचं तर तुम्हाला माहितीच आहे ते बॅलन्स. आता इथं येतो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल विचारलाय बघा. लेफ्ट हँड रूल नुसता स्टेट करायचंय, नुसता स्टेट करायचा, डायग्राम काढायची गरज नाही. बट स्टेट अँड एक्सप्लेन असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्हाला तिथं डायग्राम काढायची असते.
आता लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल लिहिताना एक जी हमखास मुलांची चूक होते. आता बघा, लेफ्ट हँड रूल मध्ये पण तुमची हे 3 बोट, ही राईट हँड मध्ये पण ही 3 बोट आपल्याला यूज करायची आहेत. 3 फिंगर्स इंडिकेट द सेम एंटिटीज, म्हणजे हे फोर्स ऑन द कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड, आणि हे काय तुमचं करंटची डायरेक्शन सांगतं. इथं पण तेच सांगतं. परंतु मग दोन्ही सेम असेल तर मग असं कसं ना, तर दोन्हीमध्ये डिफरन्स हा आहे की लेफ्ट हँड रूल लिहित असताना तुम्ही एंड कराल विथ द, म्हणजे थंबने, म्हणजेच काय, शेवटी तुम्ही असं लिहाल की द थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. हा तुम्ही लेफ्ट हँड रूलचा शेवट कराल. आणि राईट हँड रूलचा शेवट करताना तुम्ही मिडल फिंगर न कराल. दॅट इज मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. हा, समजा डायग्राम काढायला तुम्हाला विचारली गेली तर तुम्ही डायग्राम काढताना दोन्हीसाठी पण हीच डायग्राम काढणार आहात. ठीक आहे, ही अशी. मग दोघांच्या मध्ये फरक काय आहे? समजा हा लेफ्ट हँड रूल आहे आणि हा राईट हँड रूल आहे. समजा लेफ्ट हँड रूलची डायग्राम काढताना सरळ तुमचं लेफ्ट हँड कन्फ्यूज झालं तर असा लेफ्ट हँड धरायचा, असा. इथं तुमचं 4 फिंगर येतं. मग 4 फिंगर काय इंडिकेट करतं? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सो इथं मी लिहिणार मॅग्नेटिक फील्ड. इथं तुमचं मिडल फिंगर आलंय. मिडल फिंगर करंटची दिशा इंडिकेट करतं, सो मी इथं लिहिणार करंट. आणि वरती थंब येतो, सो इथं मी इंडिकेट करणार फोर्स ऑन द कंडक्टर. राईट हँड रूल जेव्हा तुम्हाला लिहायचा असेल, परत राईट हँड इथं असा घ्यायचा धरून. मग इथं तुमचं 4 फिंगर येतंय, सो मॅग्नेटिक फील्ड तुमचं इथं येणार. आता करंट तुमचा, आता इथं राईट हँड रूलमध्ये करंट असं न लिहिता इंड्युस्ड करंट असं तुम्ही लिहिणार. आणि इथं फोर्स ऑन कंडक्टर आहे तसं, म्हणजे फोर्स ऑन कंडक्टर सेम आहे, फक्त लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूलची जेव्हा डायग्राम जर विचारली असेल तर डायग्राम काढताना अशा काढायच्या. लक्षात आल्या? त्यानंतर रिएक्टंट अँड प्रोडक्ट, राईट इज एक्झाम्पल्स. द सबस्टन्सेस विच टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन, त्याला रिएक्टंट मगाशी सांगितलं होतं तशाच पद्धतीचं तुम्ही एक एक्झाम्पल देऊन इथे सांगू शकता. त्यानंतर तो 4 मार्कांचा क्वेश्चन पिरियडिक टेबलवरती आधारित आहे. आयडेंटिफाय द ब्लॉक शोन इन बॉक्स ए. हा कोणता ब्लॉक आहे? एस ब्लॉक आहे. इथे पी, डी आणि खाली येतो तो एफ, सो हा एस ब्लॉक झाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यातलं लिहायचं आहे. कोणतंही एका इलेमेंटचं त्या ब्लॉकमधल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. मग कोण आहे? तर हायड्रोजन आहे, लिथियम, सोडियम, हे सगळे जे इलेमेंट्स आहेत त्यापैकी कोणत्याही एका इलेमेंटचं कॉन्फिगरेशन तुम्ही ते लिहू शकता. व्हॉट आर हाऊ आर ब्लॉक्स इंडिकेटेड? हा थोडासा संदिग्ध प्रश्न आला बघा. इंडिकेटेड म्हणजे काय करणार तुम्ही इथे? तर याच्यामध्ये तुम्ही सांगायचं की म्हणजे एस ब्लॉक इज, सपोज एक्झाम्पल असेल तर इट इज इंडिकेटेड लाईक द लेटर इन स्मॉल आणि डॅश लिहायची आणि त्याच्या पुढे ब्लॉक लिहायचं, असंच काहीतरी तुम्हाला लिहावं लागेल. इंडिकेट म्हणजे काय लिहिणार? कारण त्याच्यामध्ये दुसरं काही असं वेगळं दिलेलंच नाहीये. त्यानंतर विच इलेमेंट्स आर प्रेझेंट नियर द झिगझॅग लाईन? मेटॅलॉइड्स लिहाल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा ही एक संदिग्ध प्रश्न आहे. ऑफ द सेकंड रो इलेमेंट, सेकंड रो म्हणजे ही झाली बरोबर, ऑफ फर्स्ट ग्रुप. मग फर्स्ट ग्रुपचा सेकंड म्हणजे हा एकच येतो, म्हणजे लिथियमचं लिहायचं आहे की काय असं एक मला हे कळत नाही, मे बी तसाच अर्थ होईल. सो इथं तुम्ही लिथियमचं कॉन्फिगरेशन लिहाल. व्हॉट इज मीन्ड बाय मेटॅलिक कॅरेक्टर? द टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, त्याला म्हणायचं मेटॅलिक कॅरेक्टर. आणि मग इथे 3 म्हणजे ऍक्च्युली 5 मार्कांचा प्रश्न आहे. त्यांनी कसं हे केलेलं आहे, प्रत्येकासाठी 1-1 मार्क आहे इथे प्रत्येक हे लिहिण्यासाठी. आता इथं जसं स्ट्रेट चेन लिहिलेली आहे, इथं इथं दाखवलंय असं, सो इथं तुमची ही स्ट्रेट चेन अशी येईल. याच्यामध्ये फक्त तुमची ही अशी चेन येईल. कॉमन नेम ह्याचं आहे 3 कार्बन म्हणून प्रोप आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, म्हणून ह्याचं कॉमन नाव होईल प्रोपेन. किंवा तुम्ही ह्याचं अजून एक पद्धतीनं कॉमन नाव लिहू शकता एन प्रोपेन. तसंच ह्याचं नाव झालं कॉमन नेम मिथिल अल्कोहोल. IUPACने विचारलं असतं तर मिथॅनॉल म्हणाला असतात, इथं कॉमन नेम विचारले, सो इट इज मिथिल अल्कोहोल. आणि हे तर मग अगेन 3 कार्बन आहेत, प्रोपॅन, प्रोपीन, 3 ट्रिपल बॉन्ड म्हणजे YNE, सो प्रोपाईन किंवा जसं म्हटलं तसं एन प्रोपाईन. सो हे 4 1 2 3 4 5 आहेत, 5 साठी 5 मार्क, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. सो कसा वाटला मला हा क्वेश्चन पेपर? काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये सायन्स 2चा एखादा असाच क्वेश्चन घेऊया. तुम्हाला तुमचे प्रिलिमचे पेपर जर शेअर करायचे असतील तर ऑल्सो यू कॅन शेअर विथ मी.
आपण तेही सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, तर इथेच थांबूयात. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.